ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन. मराठी सिने इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं पुण्यात निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार आहेत. सुहासिनी देशपांडे यांनी मराठीसोबत हिंदीतही काम केलेलं आहे. सुहासिनी देशपांडे या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. मानाचं कुंकू, कथा, आज झाले मुक्त मी, आई शपथ, चिरंजीव आणि धोंडी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 2011 साली रिलीज झालेल्या सिंघम चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे. याशिवाय त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेलं चुलीत आणि सासूबाईंचं असंच असतं या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. सुहासिनी देशपांडे यांना 2015 साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. चोख पाठांतरासाठी सुहासिनी देशपांडे ओळखल्या जायच्या, परंतु कधीकधी त्या नको तितक्या स्पष्ट वक्त्या किंबहुना फटकळ वाटायच्या. सेटवर अनेकदा सुहासिनी यांचं रौद्ररूप बघायला मिळायचं. एरवी त्या शांत, मनमिळाऊ असायच्या. तालमीमधला त्यांचा वावर अत्यंत शिस्तशीर असायचा. कपड्यांचं मॅचिंग उत्तम असायचं. आपण नटी आहोत म्हणून वेड्यावेगळ्या फॅशन करून आलेलं, तसंच उगाचच आगळपगळ बोलताना त्या कधीच दिसायच्या नाही. सुहासिनी देशपांडे अभिनयाची चौघडे वाजवण्या इतक्या मोठ्या अभिनेत्री आहेत, हे मान्यच करायला हवं. स्वतःच्या अभिनयाच्या ताकदीवर या कलावतीनं एकांटी शिलेदार म्हणून आपली अभिनय कौशल्य पणाला लावून दोन्ही मुलांना शिकून आपल्या पायावर उभं केलं. त्यांचं सर्वात गाजलेलं नाटक म्हणजे सासूबाईंचं असंच असतं. अवंतिका, सोनियाचा उंबरा, सप्तपदी, अर्धांगिनी अशा काही चित्रवाणी मालिकांमधून त्यांनी छोटा पडदाही गाजवलेला आहे. प्रभात कंपनीच्या काळापासून भूमिका करणाऱ्या सुहासिनी देशपांडे अलका कुबल आणि उषा नाडकर्णी यांच्यासारख्या अनेक मान्यवर कलाकारांच्या बरोबर देवकीनंदन गोपाळा, माहेरचा आहेर, सासर माझं भाग्याचं, सुहासिनीची सत्वपरीक्षा इत्यादी सुमारे 100 चित्रपटांमधून लहान मोठ्या भूमिका करताना दिसल्या. सुहासिनी देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.